हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? तर मी आज संकेत आणि आपल्यासमोर घेऊन आलो आहे एक वन शॉट. तुम्ही पाहिलं असतील यूट्यूबवर इकडे तिकडे. तर आपण याला म्हणतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचं वन शॉट. तुम्ही म्हणणार काय गरज क्वाड्रॅटिक इक्वेशन्सची? खूप गरज आहे बाबा जीवनामध्ये. जीवनामध्ये आपल्याला खूप गोष्टींची गरज आहे. पाणी नाही पिलं तहानेने मरून जाशील, नाही का? जसं कस्तुरीमुख वाळवंटात फिरत राहतं, त्याला इकडे तिकडे पाणी 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 करत असतं, पण शेवटी भेटत नाही, मरून जातं. असं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनची गरज आहे. आपण जर 11th एंट्री करतोय तर काही धमाकेदार एंट्री व्हायला पाहिजे. आपण बघूया क्वाड्रॅटिक इक्वेशन काय. चला स्टार्ट करूया. तुम्ही माझ्यासोबत राहा. पहिली गोष्ट, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय? तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक जनरल फॉर्म्युला असतो, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. काय असतो? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. यामध्ये जो ए आहे, बी आहे आणि सी यांना काय म्हणतात? कोइफिशियंट्स. लक्षात ठेवायचं. काय म्हणतात? कोइफिशियंट्स. आई म्हणते बेटा गोष्टी लक्षात ठेव, तुम्ही म्हणतात नाही, ऐकत नाही आणि मग वाट लागते. 10वीची चुकी करू नका, सर सांगताय, विश्वास ठेवा. ठीक आहे, विश्वास कायम असू द्या. ए बी सी. तर तुम्हाला आहे ना, या क्वाड्रॅटिक इक्वेशन्समध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट असते, ती असते रूट्स. काय असते ती? रूट्स. तुम्हाला रूट्स काढता येतात का रे? रूट्स काढता येतात? काही जण हो म्हणताय, पण मूर्खा बघ इकडे. सॉरी, मूर्ख म्हटलं मी. रूट्स बघ. रूट्स कसे काढतात? तुला एक सिम्पल एक्झाम्पल देतो मी. ठीक आहे. अच्छा सर, तुम्ही रूट्सवर चाललेत, पहिले हे तर सांगा क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखायचं कसं? माहितीच नाही, काम कसं काय करणार? तर क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं की अशी ना पॉवर 2 असते. त्याची पॉवर किंवा डिग्री काय असतं रे? 2. जसं बघा, हे जे वरती इक्वेशन दिसतंय, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, याची पॉवर किती आहे? 2. पॉवर म्हणजे काय असते? हायेस्ट डिग्री. काय असते? हायेस्ट डिग्री. आता ही हायेस्ट डिग्री आहे, तर मग मी जर तुम्हाला एक एक्झाम्पल म्हटलं, जसं फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल बघूया, एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. सर हे क्वाड्रॅटिक आहे का? हां, तुला काय वाटतं? ऑफकोर्स क्वाड्रॅटिक आहे. का? हायेस्ट पॉवर किती आहे? 2. मग याचे रूट्स कसे काढायचे? क्वाड्रॅटिकचे रूट्स किती असतात? 2 असतात. क्वाड्रॅटिकचे रूट्स किती असतात? 2 असतात. तुम्ही म्हटले सर कसं काय ओळखलं? बेटा बालवाडीमध्ये मला सांगितलं होतं, अंगणवाडीमध्ये, की क्वाड्रॅटिकचे रूट्स काय असतात? 2. नक्कीच. तर रूट्स 2 असतात, तर कसं काय ओळखायचं? जी पॉवर मॅक्सिमम आहे ना तिचे असतात. जसं क्यूबिकचे रूट किती रूट्स असतात? 3, कारण त्याची हायेस्ट पॉवर किती असते? 4. मग तुम्ही बरोबर जात गेले तर 4 पॉवर असेल, किती रूट्स असतील? 4. क्वाड्रॅटिकचे हायेस्ट पॉवर 2 आहे, तर रूट्स 2 आहे. आता या याच्यात पण किती रूट्स यायला पाहिजे? 2. तर कोणी मला सांगू शकेल याचा आन्सर काय येईल? एक्स इज इक्वल्स टू +5? नाही. काय येणार? प्लस ऑर -5. काय येणार? प्लस ऑर -5. कारण आपल्याला माहिती आहे की 5चा स्क्वेअर पण किती असतो? 25. आणि -5चा स्क्वेअर पण किती असतो? 25. इझी वाटतं, इझी आहे, नंतर वाट लागते. बघ पुढे. आता मी इकडे जर लिहिलं तुमच्यासाठी, काय लिहिलं मी? की एक्स स्क्वेअर -49 इज इक्वल्स टू 0. परत म्हणणार इझी आहे सर. या मी लिहिलं एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 49, दो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. नाही, हे बालवाडीतच शिकलेलं आहे आपण. तर मी इकडे लिहिलं एक्स इज इक्वल्स टू प्लस ऑर -7. इझी. हां, आता बघ थोडंसं आपण ट्विस्ट करू त्याच्यामध्ये जर मी ट्विस्ट केला ना, ट्विस्ट असा करतो, थर्ड एक्झाम्पल बघ आणि बघ तुला येतं आहे की नाही. मी जर इकडे लिहिलं वाय स्क्वेअर, काय लिहिलं? वाय स्क्वेअर प्लस 49 इज इक्वल्स टू 0. तर तू म्हणणार सर नेहमीप्रमाणे वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू या 49ला राईट हँड साईड घेऊन जा, तर किती येणार? तो -49. आणि -49चा स्क्वेअर रूट किती घेणार? वाय इज इक्वल्स टू अंडर रूट -49. बाबा स्वप्नामध्ये तरी पाहिलं होतं का रे निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट? हां, पाहिला होता सर. कुठे? स्वप्नामध्ये. म्हणूनच ते इमॅजिनरी येते. हां, हे स्वप्न आहे बेटा, हे रियालिटी नाही. हे काय स्वप्न आहे? त्याचं स्क्वेअर रूट पण कसं येणार? इमॅजिनरी. तर आपण इकडे असं लिहू शकतो का? काय लिहू शकतो मी इकडे? टिप काय लिहू शकतो? टिप, स्क्वेअर रूट इज पॉसिबल ओनली फॉर अ पॉझिटिव्ह नंबर. स्क्वेअर रूट इज पॉसिबल ओनली फॉर अ पॉझिटिव्ह नंबर. तर मग तुम्ही म्हणणार ह्या इक्वेशनचे रूट्स नाही आहे का? आहे. कोणती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये एक्झिस्ट करते तर तिचं काहीतरी मिनिंग असतं. तर याचं पण निगेटिव्ह स्क्वेअर रूटचं पण काहीतरी मिनिंग आहे. हे मिनिंग काय तुम्ही ऐकलं असेल? आयोटा. हां, आता स्वप्न नको बघू, ते नंतर शिकणार. तर आयोटा पण याला डिफाईन करतं. ठीक आहे, थर्ड एक्झाम्पल कळालं. फोर्थ बघ. फोर्थमध्ये काय सांगतो मी तुला? तर तुला असं दिलेलं आहे एक्स -2चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 36. तर एक हुशार होता महेश. महेश काय म्हणतोय? सर एक्स -2 इज इक्वल्स टू 6 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. एक्सची व्हॅल्यू आली 8. आता आपण महेशला काय करायला पाहिजे? त्याला सत्कार करायला पाहिजे ना महेशचा. महेशने काय सांगितलं? एक्सची व्हॅल्यू 8 आहे. आता महेश होता थोडासा मूर्ख.
त्याला मी सांगितलं होतं बाबा पॉवर बघ ना, पॉवर 2 आहे तर रूट्स किती यायला पाहिजे 2. आणि क्वाड्रॅटिकचे नेहमी लक्षात ठेवायचे रूट्स किती असतात 2, तर इकडे 2 यायला पाहिजे. मग काय चूक झाली आपल्याकडून बघा, x-2चा मी जेव्हा स्क्वेअर रूट घेतला तर 36चा स्क्वेअर रूट काय येईल प्लस ऑर -6. मग मी याला असं लिहू शकतो काय x-2 इज इक्वल्स टू +6 किंवा x-2 इज इक्वल्स टू -6. हां, आता एक्सची व्हॅल्यू किती आली 8. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती आली +2 केल्यावर 4. आता आपल्याला भेटलं काय -4 आणि 8, हे 2 रूट्स आहेत त्याचे. क्लिअर आहे सगळ्यांना. क्वाड्रॅटिकचे नेहमी किती रूट्स असतात 2. पण यामध्ये हे सगळे इझी एक्झाम्पल्स होते. कसे एक्झाम्पल्स होते इझी. आतापर्यंत काय पाहिलं आपण, क्वाड्रॅटिकचे रूट्स नेहमी कसे असतात 2. नंतर निगेटिव्हचा स्क्वेअर रूट पॉसिबल असतो का रे, नाही. इकडे तिकडे नको लक्ष देऊ, इकडे लक्ष दे. क्वाड्रॅटिक्सचे रूट्स 2 असतात आणि निगेटिव्ह स्क्वेअर रूट पॉसिबल नसतो. तर आपण आता बघूया एक जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन. जसं मी तुम्हाला म्हटलं x² प्लस इकडे मी लिखतो याला लिहूया 9 इज इक्वल्स टू 0 आणि मध्ये एक टर्म ॲड करावी लागेल. पहिले जे एक्झाम्पल्स पाहिले त्यामध्ये एक्सची टर्म होती का, बी किती होतं त्यासाठी 0. आता बीची व्हॅल्यू समथिंग घ्यावी लागेल, तर मी इकडे घेतो 6x. किती घेतो 6x. आता हे परफेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. काय आहे परफेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला जर कोणी विचारलं की यामध्ये ए बी सीची व्हॅल्यू किती आहे, तर ए किती आहे बघा इकडे 1, ax² + bx + c राईट. बीची व्हॅल्यू किती आहे 6, सीची व्हॅल्यू किती आहे 9. क्लिअर. तर मी याचा आता आन्सर काढण्यासाठी काय करेल, एक सिम्पल स्टेप आहे. आपल्याला ह्या ए आणि ह्या सी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर किती येते ते 9. त्याचा प्रोडक्ट किती आला ए आणि सीचा 9. आता ह्या 9ला आपल्याला असं फॅक्टराईज करायचं आहे, काय सांगितलं मी, ह्या 9ला असं फॅक्टराईज करायचं आहे सो दॅट त्याची जी सम आहे ती काय यायला हवी 6. त्याची सम किती यायला हवी 6. तर हे कुठे शिकले होते रे आपण, बालवाडीमध्ये नाही का. तर ह्या 9चे फॅक्टर्स सांग मला. तुम्ही म्हणणं असं 2 असतं फॅक्टर आहे, काय पागल बनवत आहे. 3 × 3. हां, तर 3 × 3 माझा 3 आणि 3 6 होता का. अरे परफेक्ट, रबने बना दी जोडी. अजून काय पाहिजे जीवनामध्ये. तर मी याला कसं लिहिणार तर बघ पुढची स्टेप, x², 6x काय लिहिणार 3x + 3x आणि +9. काही चेंज झाला का, तसं आहे. काही चेंज झाला का नाही. मी पहिले जर सपोज बालवाडीमध्ये हाफ चड्डीमध्ये होतो, आता कसं आहे शर्ट पॅन्टमध्ये. चेंज आहे का काही. ऑफकोर्स मी मोठा झालो आहे, पण माणूस तर सेम आहे ना, सोल तर सेम आहे. त्याला आता काय करायचं, फॅक्टराईज केल्यानंतर याला आपण एक काम करू, कॉमन गोष्ट घेऊन घेऊ यामधून. काय दिसतंय तुला कॉमन, यामधून जर मी एक्स कॉमन घेतला, काय कॉमन घेतला एक्स, तर बघ एक्स इकडे x + 3, इकडून काय कॉमन येईल रे 3x की 3 कॉमन येणार आणि x + 3. मला वाटते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. मग आता हे परत x + 3 कॉमन आहे, तर मी इकडे लिहू शकतो x + 3 आणि हे x + 3, तर x + 3 + x + 3 इज इक्वल्स टू 0. तर इकडून एक्सची व्हॅल्यू काय आली -3. तुम्ही म्हणणार सर काय पागल बनवत आहे सर, आता 10वी दिली, आता वाट लागली, तुम्ही अजून येडं बनवताय आम्हाला. अरे येडं नाही बनवते, तो का म्हणतोय महेश, काय म्हणतोय 2 रूट असतात रे बाबा क्वाड्रॅटिकचे. तुम्हाला सांगतो एकच रूट येतं. इकडे बघ ना एक्सची व्हॅल्यू -3 मग 2 कुठे गेला, हवेत उडाला नाही. याला म्हणतात, हे जे रूट्स आपल्याला भेटलेले आहेत ह्या रूट्सला म्हणतो आपण रूट्स आर रियल अँड इक्वल. काय म्हटलं आम्ही, रूट्स आर रियल अँड इक्वल. कळालं आता. म्हणजे रूट्स जे आहेत 2 आहेत -3 पण ते कसे आहेत इक्वल, जुडवे होऊन गेले. काय हे जुडवे, ठीक आहे. तर ह्या टाईपचे रूट्स असतात, ते तुम्ही लक्षात ठेवायचे. अजून एक एक्झाम्पल घेऊ. आतापर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना हे एक्झाम्पल. काय केलं आपण x² + 6x + 9. कंपॅरिझन कोणासोबत केलं, ए बी आणि सी. एची व्हॅल्यू काय होती रे 1, बीची व्हॅल्यू काय होती रे 6 आणि सीची व्हॅल्यू काय होती रे 9. तुम्हाला माहिती आहे स्प्लिटिंग, ह्या मेथडला काय म्हणतो आपण स्प्लिटिंग. जसं इंग्रजांनी आपल्या इंडियाचं केलं, वाट लावून दिली अक्षरशः नाही का. ठीक आहे, ते गेले दिवस राहिलं त्या आठवणी. एनिवेज, तर ही स्प्लिटिंग आपण केली. स्प्लिटिंग कशी केली, सी आणि ए यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे 9 आणि त्यांचं फॅक्टरायझेशन केलं. तर फॅक्टरायझेशन किती आहे, तर लकीली 9चं फॅक्टरायझेशन जास्तीत जास्त दिमाग लावून किती लावशील तू, तर 3 × 3. आता ह्या दोघांची सम ही मिडल टर्मच्या इक्वल येते का बघा. 3 + 3 6. हो सर येते, परफेक्ट. मग याला एक स्प्लिट केलं x², 6x ला कसं स्प्लिट केलं 3x + 3x. मग कॉमन टर्म्स काढायच्या. काय काढायच्या कॉमन टर्म्स.
याच्यातून एक्स कॉमन घेतला तर एक्स प्लस 3, याच्यातून 3 कॉमन घेतला एक्स प्लस 3, मग एक्स प्लस 3 आणि हे एक्स प्लस 3. लकीली दोघी ब्रॅकेट सेम आहे, तर रूट्स कसे आले, रिअल आणि इक्वल. 2 रूट्स आहेत, हवेमध्ये गोष्टी करत नाही आपण, रूट्स 2च आहे, पण ते कसे आहेत, इक्वल, म्हणून -3. आता एक एक्झाम्पल बघतो, तुला अजून कळेल. हे एक्झाम्पल बघ, तुला मी सांगतो एक्स स्क्वेअर प्लस इकडे असं लिहितो मी 21 आणि इकडे लिहून देतो तुला मी 10x. आता याला सॉल्व करतं लवकर, चल मी तुला फास्ट करतो. पहिली गोष्ट सी, आता ए बघ, आता हे एक लास्ट एक्झाम्पल ज्याच्यामध्ये मी तुला ABC सांगतोय, नंतर जास्त डोकं नाही घ्यायचं. त्या 21चे फॅक्टर्स सांग मला. तर लकीली याचे पण 2च फॅक्टर आहे, जास्त डोकं लावायची गरज नाही आहे, 3 आणि 7. आता 3 आणि 7ला मी असं लिहू शकतो का, एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 7x प्लस 21 इज इक्वल्स टू 0. काही प्रॉब्लेम नाही. तर याच्यामधून कॉमन काही निघते का सर, याच्यातून एक्स कॉमन निघेल, तुम्ही इकडे लिहू शकतो एक्स प्लस 3. याच्यातून काय कॉमन निघणार, 7. त्याच्यात काय लिहू शकतो, एक्स प्लस 3 इज इक्वल्स टू 0. आता बघ हा ब्रॅकेट कॉमन, तर मी याला लिहिणार एक्स प्लस 3, हा एक्स प्लस 7 राहिला, इकडे येणार एक्स प्लस 7 इज इक्वल्स टू 0. मी याला पुढे काय लिहिल मग, इधर हा एक्स प्लस 3 0 आहे किंवा हा एक्स प्लस 7 0 आहे, नाही का. तर एक्स इज इक्वल्स टू -3 आणि इकडे एक्स इक्वल्स टू -7. परफेक्ट सर. अरे मेंटॉस खाओ, दिमाग की बत्ती जलाओ. खात नसते तरी नको का, काही गरज नाही मेंटॉस खायची. तर -3 -7, माझे 2 फॅक्टर्स आहे का, 2 रूट्स, बरोबर सर. तर माझा काही प्रॉब्लेम आहे नाही. पण सर हे रूट्स इक्वल आहे का, नाही. रिअल आहे का, हो. रिअल नंबर करतात सगळ्यांना, जे रिअल आहे, जे आपल्या आयुष्यामध्ये आहेत लोक, रिअल लोक आहे, इमॅजिनरी नाही, म्हणून त्यांच्यावर रिलेशनशिप फॉर्म करतो आपण. तर हे रूट्स पण कसे आहेत, रिअल. त्यांना काय लिहिल मी, रिअल, बट ते इक्वल आहे का रे, नाही. तर रिअल अँड अनइक्वल रूट्स. क्लिअर आहे. 2 टाईप्स पाहिले आपण, एक होतं रिअल आणि इक्वल, दुसरं रिअल आणि अनइक्वल. मग पुढे जायचं का, चला सर जायचं. याच्यात पण कळालं सगळ्यांना, एची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू, सीची व्हॅल्यू. हे जे ए आणि सी होतं यांची मल्टिप्लिकेशन किती आहे, 3 आणि 7. तर 3 आणि 7 यांना स्प्लिट केल्यावर, म्हणजे 10ला स्प्लिट केल्यावर 3 7मध्ये करू शकतो. हा कॉमन येतो एक्स प्लस 3, हा एक्स प्लस 3, एक्स प्लस 7. तर -3 -7, नो प्रॉब्लेम. पुढचं एक्झाम्पल बघ. तुम्ही म्हणणार सर एवढं एक्झाम्पल करून काय करणार आहे आपण, बाबा तुला कळेल सगळं काही. एक बघ, एक आहे 2x स्क्वेअर प्लस, याच्यामध्ये मी लिहू शकतो इकडे 16 इज इक्वल्स टू 0. तुम्ही इमॅजिन करू शकता मिडल टर्म काय येणार आहे. चल मी इकडे लिहिलं 12x. किती लिहिलं, 12x. मग आता याला सॉल्व करायचे 2 मेथड्स आहे. काय मेथड्स आहे, एक तर पहिलेच आपण याच्यातून 2 कॉमन घेऊन घेऊ. तर काय येईल रे, 2x स्क्वेअर प्लस 6x प्लस 8 इज इक्वल्स टू 0. हां, असं कॉमन घेऊ शकतो का आपण, मूर्खा नाही. हे घेऊ शकतं, किंवा सरळ सरळ ह्याच इक्वेशनला डायरेक्ट सॉल्व करायचं. आता हे तुम्हाला माहिती आहे, हा 2 इकडे गेल्यानंतर 0 होऊन जाईल, तर फक्त याला आपल्याला इक्वल टू 0 करावं लागेल. पण तुमच्या प्रॅक्टिससाठी, आपण इकडे प्रॅक्टिससाठी आलेलो आहे, टाईमपास करण्यासाठी नाही. तर आपण इकडे बघूया याला कसं सॉल्व करायचं. याच्यामध्ये ए काय रे, 2, बी काय रे 12 आणि सी काय 16. तर कर ना बाबा सॉल्व. करतोय ना सर, थांबा ना जरा, वाट बघा ना. ठीक आहे, 1 मिनटं दे तुला, स्क्रीन पॉज कर, तोपर्यंत मी करतो. मी इकडे लिहितो मग याला स्प्लिटिंग. आता बघ, 16×32, त्या 32ची स्प्लिटिंग सांग मला काय येणार. तर मी लिहू शकतो 16×32 डायरेक्ट लिहू शकतो ना, 2 आणि हा 16. पण बेटा ह्या दोघांची सम ही येते का रे, 12. तर मी याला अजून एक काम करतो, 4 आणि 4 लिहू शकतो का. हां सर आता येते बघा. ह्या 2 आणि ह्या 4ला जर मी आम्ही मल्टिप्लाय केलं तर मला काय दिसतंय, 8 आणि 4. तर हे मला फॅक्टर्स भेटले, परफेक्ट. तर मी याला लिहू शकतो 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 8x प्लस 16 इज इक्वल्स टू 0. इजंट इट. हां, तर आता बघा याच्यातून मी काय काय कॉमन घेऊ शकतो. पहिल्या टर्ममधून 2x, इकडे काय येणार x प्लस 2. क्लिअर. सेकंड ब्रॅकेटमधून 8 कॉमन घेणार, सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येणार x प्लस 2. देन x प्लस 2 कॉमन ब्रॅकेट, सो x प्लस 2 आणि हा 2x प्लस 8 ॲज इट इज, सो 2x प्लस 8 इज इक्वल्स टू 0. तर मी याच्यात लिहू शकतो इधर x प्लस 2 इज इक्वल्स टू 0 और 2x प्लस 8 इज इक्वल्स टू 0. नो प्रॉब्लेम सर. सो x विल कम आउट टू बी -2 किंवा x ची व्हॅल्यू काय येणार
-4. क्लिअर आहे? काही डिफिकल्ट होतं का याच्यामध्ये? फक्त काय चेंज केलं आपण? थोडेसे टर्म्स चेंज करून घेतल्या. क्लिअर? तर -2 -4. रूट्स कसे याचे कोण सांगणार? रूट्स कसे? रिअल आणि अनइक्वल. रिअल आणि अनइक्वल. कसं काय कळालं मला? मान्य करतो चष्मा लोकल कंपनीचा आहे, पण थोडा तर काम करतो. चष्मा काढल्यावर कसं आहे, दिसत नाही. हां, माणूस परखता नाही येत आपल्याला. चष्मा घातल्यावर लगेच परखता येतो रे. चल बघ आता. तर रिअल आणि अनइक्वल. क्लिअर आहे? अजून एक एक्झाम्पल बघ बाबा. आपल्याकडे एक्झाम्पल्सची कमी नाही आहे, तू चिंता नको करू. 7x² प्लस इकडे मी लिहितो 5 इज इक्वल्स टू 0. नाही, 5 घेतलं तर परत तेच आपलं प्रॉब्लेम होणार. तर मी इकडे लिहितो चल 63. आता मिडल टर्म काय लिहायची बघ. मी क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करतोय तुझ्या समोरच. तर मी इकडे काय लिहू शकतो रे दुसरी टर्म? काय लिहिल? चल इकडे 16x लिहून घेतो. काय लिहिलं? 16x. तर नाही, 16x नाही येणार हुशार. इकडे मला लिहावं लागेल 23x. यस, तुम्ही म्हणणार सर तू मला कसं काय करताय? जादू. मग तुला अजून एक जादू दाखवतो. हे बघ, हा अंगठा दिसतोय? आई शपथ, ब्रेक झाला नाही का? जादू. हीच जादू आपण शिकूया कशी करायची बघ. तर वेगळे लिहू शकतो सोल्युशन. आता बघ, याच्यातून काही कॉमन निघते का? तर 63ला आपण स्प्लिट करूया. फर्स्ट स्टेप. 63चे फॅक्टर्स काय? 9 7 63. आता प्रॉब्लेम असं झालेला आहे की आपण ए आणि सीला मल्टिप्लाय करतो. तर 63 × 7 काय येणार यांची मल्टीप्लिकेशन? लिख लो बेटा इधर. 6 × 7 × 63. 63 को मैं कैसे स्प्लिट कर सकता हूँ? 9 × 7. तो इधर मैं लिख सकता हूँ फॅक्टर्स. आता परत हिंदीमध्ये येऊन गेलो. ह्या सगळ्यांची सम, ही सम किती यायला पाहिजे? 23. ही सम 23 येते का कशी मशी? 23 येते का रे? 9 7 7. मी लिहू शकतो 7 7 49 नाही का? तर आपली जी मिडल टर्म आहे, ही मिडल टर्म आपल्याला चेंज करावी लागेल आणि तिला लिहावं लागेल. काय लिहावं लागेल सर? 54 58. क्लिअर? आता बघ, असे प्रॉब्लेम फॉर्म करायला लागतात. बाय द वे, हे तू केव्हा शिकला होता? 8th स्टँडर्डमध्ये. तर मी इकडे लिहू शकतो 7x². 58xला कसं लिहिल मी? 9x + 49x + 63 इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट स्टेप. याच्यातून कॉमन काय येते? आता बघ, तू याच्यामध्ये शिफ्टिंगही करू शकतो. डिपेंड करतं. मी पहिले 9x लिहिला, नंतर 49x लिहिला. तुझं 49x पहिले लिहिला असता बघ, 7x कॉमनला असता. नो प्रॉब्लेम. तुम्ही जे स्प्लिटिंग होते ती स्प्लिटिंग कशी लिहू शकता? आता याच्यामध्ये काय कॉमन येईल? x इन ब्रॅकेट 7x + 9. यामधून पण कॉमन काय येणार? x इन ब्रॅकेट 49 नाही. x कॉमन नाही येणार. बघ काय कॉमन येतो अजून? 7x. काय कॉमन येतोय? 7x. त्याच्यात काय येणार? 7 7 49. तर 7 फक्त x कसं काय कॉमन येणार हुशार? त्याच्यामध्ये काय लिहू शकतो मी? 7x + 9 इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट स्टेप. तर 7x + 9 कॉमन इंटू x + 7 इज इक्वल्स टू 0. मग याच्यातून 7x + 9 इज इक्वल्स टू 0 ही एक टर्म आली. नंतर x + 7 इज इक्वल्स टू 0 ही एक टर्म आली. याच्यातून x ची व्हॅल्यू काय आली? -9/7. याच्यातून x ची व्हॅल्यू काय आली? -7. तर 2 रूट्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन. इजंट इट क्लिअर? तर हे रूट्स पण कसे आहेत कोण सांगू शकतं? हे रूट्स आहेत रिअल आणि अनइक्वल. कसे आहेत? रिअल आणि अनइक्वल. क्लिअर आहे बेटा? हां, एलॉन मस्क पण म्हणतो की आपण रिअल आहे पण अनइक्वल आहे, बिकॉज ही डिस्क्रिमिनेट्स. ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये जाणार नाही पॉलिटिक्स, बट स्टील यू अंडरस्टँड बाय दिस एक्झाम्पल की -9/7 आणि -7 हे 2 रूट्स येतात. काही प्रॉब्लेम कोणाला? तर आपण त्यांच्यावर खूप सारे एक्झाम्पल्स पाहिले. एक नेक्स्ट बघून घेऊ की जर आपल्याकडे जो फॉर्म्युला होता a² + bx + c इज इक्वल्स टू 0, याला जर आपल्याला जनरल फॉर्मने सॉल्व्ह करायचं असेल, कारण प्रत्येक वेळेस कोण एवढं हे करणार नाही ना का, डोक्याला ताण येतं ना. पहिलेच बघ,
पहिलेच खाली माझा वरचा मजला, तर त्याला आता कसं काय डोक्यावर ताण देऊ मी. जसं मला आठवतं बालवाडीमध्ये जास्तीत जास्त काय विचारायचे, 2 × 2 = 4. आता काय विचारतात बाबा, तुम्ही पुढे जाऊन शिकणार आहे मॅथ्समध्ये की तुम्हाला विचारतील इफ sin² θ + 3 cos² θ = 4, फाइंड व्हॅल्यू ऑफ sin θ अँड cos θ. आता ते कसं काय करणार ते तुम्ही बघा, तुमच्या मॅथ्सच्या टीचरला विचारा. त्याच्यानंतर जाऊ. पण सांगायचा अर्थ हाच आहे की जसं जसं आपण मोठे होतो तसं जसं आपली कॉम्प्लेक्सिटी वाढायला लागते आणि मग ब्रेनचा यूज पण जास्त करावा लागतो. पण काय करणार, माझं ब्रेन खाली आहे, माझं जे ब्रेन आहे ते गुडघ्यांमध्ये आहे. ठीक आहे. आता बघू आपण नेक्स्ट की जर कॉमन एक क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल ज्याचे रूट्स आपल्याला काढता येत नाही आहे, त्याचे रूट्स आपल्याला डोकं लावायची इच्छाच नाही आहे, मग त्यासाठी एक इझी ट्रिक आहे. काय इझी ट्रिक आहे, त्याला म्हणतात डी, याला म्हणतात डिस्क्रिमिनंट. जो तुम्हाला माहिती असेल बाबा, फॉर्म्युला मेथड म्हणतात त्याला. काय म्हणतात, फॉर्म्युला मेथड. हां, तुम्ही तर हुशार आहे ना. हां, मीच पागल आहे नाही का. नाही रे, मजाक करतोय. इकडे बघ, डी = b² - 4ac. तर मी याला असं लिहिणार होता की जर फर्स्ट केस डी हा >0 असेल तर रूट्स कसे असतात रूट्स रियल. क्लिअर. सेकंड काय आठवते तुला, सेकंडमध्ये लिहितो मी की डी जर हा <0 असेल तर रूट्स कसे असतात नॉट रियल. एक्झाम्पल बघू आपण थोड्या वेळात. आणि थर्ड, जर डी = 0 असेल, जसं बघा ह्या केसमध्ये बघ b² - 4ac ना, तर कुठे गेलं ते फर्स्टच एक्झाम्पल बघा आपलं. फर्स्ट एक्झाम्पल हे बघ, ह्या एक्झाम्पलमध्ये 9 होता c, a किती होता 1, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती झालं 9. तर b² - 4ac ह्या केसमध्ये किती येणार, b = 36 - 4 a × c 9, तर किती आलं ते 0 नाही का. तर b² - 4ac जर 0 आला तर रूट्स कसे येणार अकॉर्डिंग टू अवर कंडिशन, रिअल आणि इक्वल. त्यामध्ये पण कसे होते, रिअल -3, रिअल नंबर आहे, इमॅजिनरी तर नाही, आकाशतून टपकला नाही आहे, रिअल आहे. तर b² - 4ac रिअल आहे आणि -3 - 3 इक्वल आहे. नंतर आपण पुढच्या एक्झाम्पल्समध्ये पाहिलं b² - 4ac >0, तर रूट्स कसे असतात रिअल आणि अनइक्वल. यामध्ये b² - 4ac रिअल काय बघ, b किती आहे 10, तर 10² - 4, a ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 21. किती येते रे सर 16. बघ >0 नाही का. तर >0 जर आला तर काय येते रिअल आणि अनइक्वल. आणि कसे आले -3 - 7, कसे आहेत रिअल आणि अनइक्वल. क्लिअर. म्हणजे थर्ड केस आहे. कोणती केस, जेव्हा डीची व्हॅल्यू <0 असते तर तेव्हा जे रूट्स असतात ना, तेव्हाचे जे रूट्स असतात ते असतात नॉट रिअल. कसे असतात नॉट रिअल. पण त्यांना मग सॉल्व नाही करता येत का, करता येतं. आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जे सॉल्व नाही करता येत. ठीक आहे, शोधलं तर देव पण भेटतो, मग हे काय नाही भेटणार. बघू आपण कसं करायचं झालं. एक एक्झाम्पल घेऊया त्याचं. जर आपण पाहिलं एक एक्झाम्पल, त्याचं एक्झाम्पल असेल 2x² + x + 3 = 0. क्वाड्रॅटिक आहे का इक्वेशन, परफेक्टली क्वाड्रॅटिक आहे. हायेस्ट पॉवर किती आहे 2 आणि ABC गिवन आहे. a ची व्हॅल्यू किती आहे 2, b ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 3. तर चल ना, कोणाची वाट बघतोय, सॉल्व करूया. तर काय येणार माझ्या फॉर्म्युला मेथडने, काय येणार बघ. तू स्प्लिटिंग तर करू नाही शकत, 6चे असे कोणते पार्ट्स करशील बघ. 3 दुणे किती होतात 6. या 6चे असे किती पार्ट्स करशील रे तू की ज्यांची सम 1 येईल, पॉसिबलच नाही. 6चं कायच करणार, 3 दुणे 6 जास्तीत जास्त. तर आपण एक काम करूया, फॉर्म्युला मेथडचा यूज करूया. तर फॉर्म्युला मेथड काय सांगतं मला की जी x आहे, एक्सची व्हॅल्यू काय असते -b ± √b² - 4ac / 2a. काय सांगितलं मी, x = -b ± √b² - 4ac / 2a. तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करतो. चल तुम्ही पण करा, आळस करू नका रे. b², b ची व्हॅल्यू किती आहे 1, तर 1² - 4, a ची व्हॅल्यू किती 2 आणि c ची व्हॅल्यू किती 3 / 2a. 2 × 2 किती येणार ते 4. तुम्ही इकडे लिहू शकतो -1 ± 1 - 24 / 4. चला सर, फळा कमी पडला आपल्याला, पण आयुष्यात कसेच कमी पडायला नको. हां, बरोबर म्हटलं असतो. -1 ± तर इकडे काय लिहू शकतो मी, काय लिहू शकतो -1 ±
इकडे येणार -23. परफेक्ट. आणि खाली काय येणार 4. तर आता हे 2 रूट्स आहेत का? येस. याच्यामध्ये x1ची व्हॅल्यू येणार -1 प्लस √-23. याला तुम्ही ते 23i पण लिहू शकता, √23i. ते शिकणार तुम्ही. और एक्सची व्हॅल्यू येणार x2ची, कारण दुसरा रूट आहे, -1 मायनस √-23/4. परफेक्ट. तर तुम्हाला कळालं, जेव्हा b² - 4ac काय होता, हा b² - 4ac हा <0 आहे. हां, प्रॉब्लेम काही नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की जे रूट्स आहे हे सेन्स नाही बनवत आहे, दे आर इमॅजिनरी. तर हे जे इमॅजिनरी रूट्स आहे हे असे येतात. पण सॉल्व्ह कशाने केले आपण? ते फॉर्म्युला मेथड. याला काय म्हणतात? फॉर्म्युला मेथड. आता क्लिअर आहे सगळ्यांना? हां, आय होप सो तुम्हाला क्लिअर आहे. कारण जोपर्यंत तुम्ही गोष्टी क्लिअर ठेवणार ना, तोपर्यंत तुम्हाला फायदा होईल. इजंट इट? नेक्स्ट पुढे जायचं आपण. तर हे आहे फॉर्म्युला मेथड. जर फॉर्म्युला मेथडने सिम्पल नॉर्मल एक्झाम्पल पण सॉल्व्ह करू शकतो का आपण? करू शकतो. बघ कसं करायचं. एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज 3x² प्लस इकडे लिहितो मी 6 = 0. तर मध्ये काय लिहू शकतो मी? 11x. काही प्रॉब्लेम नाही. कसं काय? जादू. बघ आता सोल्युशनमध्ये असं लिहिणार मी ABC. ए किती आहे? 3b. तर मी सरळ फॉर्म्युला मेथड यूज करतो. x = -b. -b किती येणार? -11 प्लस और मायनस √b². 11चा वर्ग 121 -4. एची व्हॅल्यू किती आहे? 3. सीची व्हॅल्यू किती आहे? 6. डिवाइडेड बाय 2a. तर 2 × 3 -11 प्लस 121. काय रे हे बाबा? 121. 121 मायनस 4 × 12 म्हणजे 72 डिवाइड बाय 6. टाईमपास करायचा नाही. 121 - 72 किती होतात? बघ, 72मध्ये तू किती मिळव? 28. तुला काय भेटेल? 100. 28 + 21 किती होतात? 29 आणि 20 49. 49. बघ, परफेक्ट नंबर आला. याचा स्क्वेअर रूट पण माहिती आहे आपल्याला. काय असतो रे? हां, 6 म्हटलं ना असं टपली फोडेल. 7 आणि इकडे 6. तुम्ही म्हणणार सर याचा +-7ने घेतलं का? बघ, इकडे ऑलरेडी कन्सिडर केले +- त्यासाठीच केलेलं आहे की आपलं त्यांना माहिती होतं की आपण कसे, म्हणून त्यांनी ऑलरेडी हे स्क्वेअर रूटचं +- लावून दिलेलं आहे. तर परत नाही लावायचं +- म्हणून विचारायचं नाही की सर हे +- त्यांचं मल्टिप्लिकेशन काय होतं? काही गरज नाही. बघ इकडे आता. तर मी एक्सची व्हॅल्यू काय लिहिणार इकडे? इकडे लिहू शकतो मी. आता बघ, एकदा एक येईल, याला मी x1 लिहितो पहिल्या रूटला. -11 + 7 डिवाइड बाय 6. और x2 लिहू शकतो मी -11 - 7/6. इकडे x1ची व्हॅल्यू किती येते? -4/6. आणि इकडे x2ची व्हॅल्यू किती येते? -18/6. क्लिअर? हे येणार -2/3. हे येणार -3. तर मला रूट्स काय भेटलेत त्याचे? 2 रूट्स आहेत. वन रूट इज -2/3, सेकंड रूट इज -3. क्लिअर आहे सगळ्यांना? काही प्रॉब्लेम असेल तर विचार. सर काय मजाक करत आहे? कसं काय विचारणार? बेटा, हार्ट टू हार्ट कनेक्शन असतं. आता तुझी बहीण जेव्हा अमेरिकेला जाते, तर सपोज माझी बहीण गेली होती जर्मनीला. तर जर्मनीला गेल्यानंतर मग कसं काय तुम्ही म्हणणार कॉन्टॅक्ट कसं काय करणार? ऑफकोर्स मोबाईल दिलेला आहे आणि हार्ट टू हार्ट कनेक्शन असतं, सगळं पॉसिबल असतं नाही का? जसं इलॉन मस्क ट्राय करतो त्याच्यात ते स्टारलिंक नाही तर समथिंग सॅटेलाइट्स आहे, तर ते पूर्ण जगभर कनेक्शन देत आहे. तर आपले कनेक्शन जगभर असायला पाहिजे ना. लोक कुठेही जाऊ, कोणत्याही जगाच्या कानाकोपऱ्यात चालला जाऊ, त्याच्या लोकांप्रती आपलं प्रेम आहे, तर ते ऑटोमॅटिक बाहेर येतं. तर -2/3 -3. तर ह्या आहे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची कहाणी. आता यामध्ये पुढे जाऊन तुम्ही शिकणार 11th की अल्फा प्लस बीटा, अल्फा मायनस बीटा, नंतर अल्फा × बीटा. हां, शिकणार ना? सोपं तर आहे ना? काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? नाही. आणि ॲक्च्युली ना, तुम्हाला एक सांगायचं विसरलो मी. मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी चालू जीवनामध्ये, पण ही अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे एक्झाम्पल्स आहेत 3x² + 11x + 6, यामध्ये खूप चेंजेस होतात. कसं? तर इकडे आपण एक ॲक्च्युली मायनसचं एक्झाम्पल नाही घेतलं, ते मायनसचं एक्झाम्पल घेऊन घेऊ. तुम्ही म्हणणार काय टाईमपास लावलेला आहे? टाईमपासने लावला आहे, तुझ्या भल्यासाठी. इकडे बघ मूर्खा, इकडे लिहितो मी 5x² आणि इकडे लिहितो मी -10 = 0 आणि इकडे लिहून देतो मी आता 23x. काय लिहिलं? 23x. बरोबर लिहिलं का मी? बघूया त्याचं सोल्युशन काय येणार आहे. आता कोणती मेथड लावू?
तुझ्यावर इच्छा. हमारे पास है फ्रीडम. इंडिया इज फ्री. वी कॅन डू वॉट एव्हर वी वॉन्ट. सो लेट अस काहीतरी सिलेक्ट करू ना. काहीतरी करावं लागेल. जो फ्रीडम आहे त्याचा अर्थ काही नाही काही करायचं. चांगलं आयुष्य भेटलेलं आहे. तर बघ आता काय करू आपण. त्याच्यामध्ये असं लिहू शकतो मी की हे काय बघ -10 गुणिला 5. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं -50. -50ला मी कसा स्प्लिट करू की ज्याची सम जी आहे ते 23 यायला पाहिजे. तर मला दिसतंय 25 दुने 50. आता साईन बघ, साईन पण कन्सिडर करावं लागतील. ही साईन काय प्लस. तर मोठा जो नंबर आहे तो प्लस पाहिजे, छोटा नंबर मायनस. तुम्ही म्हणणार सर याला मायनस घेतो ना आणि याला प्लस घेतो. बेटा याला मायनस घेशील तर -25 + 2 किती येतील -23. तर -23 आहे का इकडे नाही, किती आहे +23. तर काय घ्यावं लागेल +25 - 2. क्लिअर. इकडे लिहितो बघ 5x² + 25x - 2x - 10 = 0. बघ जादू अजून एक. हां पुढे तिकडे लिहू शकतो मी 5x कॉमन येतो याच्यामधून ब्रॅकेटमध्ये x + 5 यामधून -2 कॉमन येणार x + 5 = 0. आता x + 5 x + 5 जोपर्यंत तुम्हाला नाही कॉमन नाही भेटत ना तोपर्यंत पुढे जायचंच नाही. कोणी किती ॲडो डोकं आपटो, मी हा कॅमेरा डोकं आपटून देऊ हे पुढेचा सॉल्व कर, जायचंच नाही. तर म्हणायचं जोपर्यंत हे दोघी ब्रॅकेट्स कॉमन येणार नाही, सेम येणार नाही, पुढचं पाऊलच नाही टाकणार भाई, पाऊलच नाही टाकणार. पण इकडे कॉमन आले लग देव करो येऊन गेले. तर x + 5 आणि बघ 5x - 2 तिकडे काय येणार 5x - 2 = 0. आता इकडे x ची व्हॅल्यू बघ -5 आणि इकडे काय येणार x ची व्हॅल्यू 2/5. तर परत मला सांग हे रिअल रूट्स कसे आहेत. रिअल नंबर काय फ्रॅक्शन आहे 2/5 पण ते कसं आहे रिअल आणि -5. तर याला मी कसे रूट्स म्हणणार आहे. हे रूट्स कसे लिहिणार मी रिअल आणि अनइक्वल. हे रूट्स कसे आहेत रिअल आणि अनइक्वल. तुम्ही व्हेरीफाय करू शकतात b² - 4ac ने. तर b² - 4ac कसा यायला हवा याचा तो यायला हवा > 0. = 0 आला असता तर हे कसे यायला पाहिजे होते सेम. अजून एक एक्झाम्पल बघू. काय एक्झाम्पल घेऊया आपण एक एक्झाम्पल घेऊया. इकडे घेऊया 7x² आणि इकडे लिहूया प्लस कृष्णा येस कृष्णा. इकडे लिहूया आपण एक चल एक्झाम्पल घेऊया 4x² + 7 काय 4x² + 7 आणि प्लसच्या जागी काय घेऊया एक मायनस, कारण आपण मायनसचं एक्झाम्पल बघतोय. तर इकडे लिहूया प्लस नाही, आता प्लस नाही इकडे मायनस घेऊया. तर इकडे येईल -12x काय होणार -12x. कसं काय समजलं परत तेच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बघत आहे याच्यामध्ये 2 मेथड्स आहे फॉर्म्युला किंवा स्प्लिटिंग. तर मी स्प्लिटिंगच यूज करतो कारण इझी असते. तर आपल्याला काय करावं लागेल 4 गुणिला -7. तर 4 गुणिला -7 या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं आहे -28. आता -28चे असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे आपल्याला -12 देतील. तुम्ही इकडे लिहू शकतो 14 × 28. हां तर 14 आणि 2 यांच्यामध्ये साईन कशा पुट करावं लागतं. ही मायनस आहे. तर ही मायनस येण्यासाठी मोठा अंक मायनस ह्या दोघींपैकी एक मायनस पाहिजे ना, कारण काय प्लस आणि मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येतं मायनस. तर एक अंक याच्यापैकी मायनस असायला पाहिजे. तर -14 + 2 आणि याचे सम काय आणि -14 + 2 -12. परफेक्ट. काही प्रॉब्लेम. तुम्ही म्हणणार याला प्लस घेतो +14 याला मायनस घेतो. प्रॉब्लेम काय होणार रे याच्याने तुझं मल्टिप्लिकेशन तर निगेटिव्ह येते 14 × -28 पण जे सम काय येते +12. ती हवी का आपल्याला नाही. तर पुढची स्टेप मी इकडे लिहिणार याची स्प्लिटिंग 4x² काय आलं आपलं -14x + 2x - 7 = 0. कॉमन काय येतं याच्यामधून 2x इन ब्रॅकेट 2 येतोय ना 2 की x 2x - 7 प्लस इकडे 1 2x - 7. सोपं. हां खूप सोपं. आता बघ गोष्टी ना जीवनामध्ये हळूहळू केल्या ना खूप काही आपण अचीव करू शकतो. नेहमी दुसऱ्यांसोबत कंपॅरिझन करून काही फायदा नाही आहे, कारण दुसऱ्यांना मे बी गॉड गिफ्ट इंटेलिजन्स असेल. त्याच्यातून कॉमन ब्रॅकेट दिसते का मला, मी पुढे जाऊ शकतो का येस. तर काय येणार 2x - 7 आणि हे 2x +
1 इज इक्वल्स टू 0. त्याच्यामधून एकतर 2x-7 हा 0 येणार किंवा 2x+1 हा 0 येणार. मग सर एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू देत आहेत? तू पण काढ ना बाबा, मला असं का विचारतोय? हां, किती वेळ कामा येणार आहे मी तुझ्या? मी म्हणत विहिरीत उडी मारशील का तू? हां सर, तुमच्यासाठी काही पण. अरे नाही, एवढं नको. तर 7/2 - 1/2 आले. हे रूट्स कसे आहेत सांग परत. रूट्स कसे आहेत? रिअल आणि अनइक्वल. कसे आहेत? रिअल आणि अनइक्वल. आणि तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो, एक जस्ट इन्फॉर्मेशन आहे की हे जे रूट, हा जो ग्राफ आहे ना, याचा ग्राफ हा कसा येणार? पॅराबोलिक. कसा येणार? पॅराबोलिक. आता ग्राफ काय असतात तुम्ही बघणार नंतर, ठीक आहे. आत्तापर्यंत काय काय पाहिलं आपण की जे रूट्स आहेत ते कसे असू शकतात? प्लस किंवा मायनस. आपण 2 मायनसचे एक्झाम्पल पाहिले. एक जस्ट लास्ट काय लास्ट एक्झाम्पल बघून घेऊ मायनसचं. तर बघा ना, तुम्ही पण फॉर्म करू शकता क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही मोठी गोष्ट नाही त्याच्यामध्ये, सगळ्या ट्रिक आहेत सगळ्या. ते बघा त्यामध्ये मी लिहितो इकडे 3x². हां, आणि इकडे लिहून देतो मी 8. प्लस की मायनस रे? आपल्याला मायनस पाहिजे. तिकडे -8 इज इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये काय लिहिणार मी परत? मधली टर्म. आता मधली टर्म पण मला कशी पाहिजे रे? तर मी याच्यामध्ये लिहितो -10x. काय लिहितो रे? -10x. का? ते बघा आता किती मजा येईल. तर -8 आणि -3 किती येणार? ते -24. याचे असे 2 कोणते फॅक्टर्स आहे की ज्यांची सम -10 येईल? तर मला माहिती आहे 12×2 = 24. साईन काय लावायला पाहिजे? जर ह्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस आहे, त्या दोघींपैकी एक कसा पाहिजे? मायनस. तर मी याच्यावर मायनस लावतो, याच्यावर प्लस लावतो. काही फरक पडेल का? चेक करू. -12 + 2 किती येतात? -10. परफेक्ट. जर मी याच्यावर प्लस लावला असतं, याच्यावर मायनस, तर काम केलं असतं का? नाही. चल पुढे सॉल्व करू. त्याच्यामध्ये लिहितो मी 3x². काय करतोय मी? फक्त आता याचं स्प्लिटिंग करतोय. तर -12x + 2x - 8 इज इक्वल्स टू 0. पुढे काय कॉमन निघणार? 3x इन ब्रॅकेट x - 4 + 2 इन ब्रॅकेट x - 4. याच्यातून काय येणार कॉमन? x - 4. याच्यातून कॉमन काय येणार? एक 3x + 2. चलो भैया गाडी बढ़ाओ आगे. याच्यातून एक्सची व्हॅल्यू येणार 4 आणि याच्यातून एक्सची व्हॅल्यू येणार -2/3. मला आठवतं लहानपणी मुलं, म्हणजे मीच होता तो मूर्ख की जो जेव्हा मुलं क्रिकेट खेळायचे, तर मी इकडे बाजूलाच एक बेंच होता, त्याच्यावर बसून मस्त गंमत पाहायचं होतं मुलांची, कारण क्रिकेट आपल्याला कधी जीवनात आलं नाही. ठीक आहे, काय बोलतो मी बघा. तर हे रूट्स पण कसे रे? परत रिअल आणि अनइक्वल. कसे आहेत? रिअल आणि अनइक्वल. क्लिअर? चला. कुठे सर? पनवेल? नाही. जायचं खूप ठिकाणी आहे, पण आता इकडे झालो आहे, तर बघू काय करता येईल इकडे. तर आता क्वाड्रॅटिक पाहिलं आपण. क्वाड्रॅटिकमध्ये अजून काय सिम्पल लास्ट प्रॉब्लेम देतो बघा, तुम्हाला सॉल्व करता येतो की नाही. एक जर मी तुम्हाला म्हटलं, एक ट्रिकी एक्झाम्पल आहे, मला बघा तुम्हाला आन्सर येतं का? आता मी तर चेक नाही करू शकत. तुम्हाला म्हटलं मी z² इज इक्वल्स टू 25². तर व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ z? 1, 2, 3. टॅन्टना. काय येणार? झेडची व्हॅल्यू येणार सर +or-5. मूर्खा, हे दोघी स्क्वेअर आहे, तर स्क्वेअर रूट घेशील तर दोघांचा स्क्वेअर चालला जाईल. तर +or-25. काय येणार? +or-25. खूप जणांचं, मला मोस्टली माहिती आहे की ते होतं कधी कधी. काय ते 10वीच्या आपण सगळ्यामध्ये असतो, 11मध्ये आले, थोडी मजा पाहिजे असते, ते भेटत नाही. तर बघा, तुम्ही सरळ सरळ म्हटले असते सर झेडची व्हॅल्यू 25 आहे, कारण स्क्वेअर रूट घेतल्यावर हे स्क्वेअर कॅन्सल होणार. बेटा तसं तर मग खूप काही व्हायला पाहिजे जीवनामध्ये, पण होतं आहे का? नाही. तर इकडे रूल्सनुसार फॉलो करा. रूल्स नाही फॉलो केले ना, तर जीवनामध्ये जसं गाडी बघ, गाड्या जर लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड फिक्स आहे ना, लेफ्ट हँड साईडने चालायला पाहिजे आणि राईट हँड साईडने इकडून यायला पाहिजे. जर तसं नाही झालं तर काय होईल? केऑस होऊन जाईल. आपल्या मनाप्रमाणे जीवनात काय होतं रे? काहीच नाही होत सर. मग इकडे कुठे तुझ्या मनाप्रमाणे चालणार आहे? तर +or-5 नेहमी लक्षात ठेवायचं. x² आला ना बाबा, सरळ सरळ +or-- लावून दे ना. तुझं काय जातंय? काय जातंय तुझं? 5 रुपये जातात तुझे, मी देतो तुला 5 रुपये. +or-- लावून घे ना. डोकं का लावायचं स्वतःचं? जेवढं समोरचं सांगतोय ऐकून घ्यायचं. तू जेव्हा रिक्षावाल्याला, लहानपणी जेव्हा मला आठवतं शाळेत जाण्यासाठी रिक्षावाल्या काका यायचे, हॉर्न वाजवायचे, चल रे, आता मी 2 मिनटं पण लेट झालं, शिवा खायला यायचे, ते वेगळी गोष्ट. तर जेव्हा काका बोलवायचे, मी काकाच्या रिक्षात बसायचो, काका मस्त मध्ये मध्ये थांबायचे, खूप वेळ लावायचे, ती वेगळी गोष्ट.
शाळेत घेऊन जायचे. तो विश्वास होता ना की काका मला शाळेत घेऊन जातील. तर इकडे पण विश्वास ठेवू ना की हा रूल प्रत्येक वेळेस काम करेल. स्वतःच्या डोक्याचा यूज करायचा नाही. मी जर यूज केला असता स्वतः डोक्याचा, नाही काका तुम्ही चुकीच्या रस्त्याने घेऊन जाणार, मग काय होईल माझं काका, मग काही झालं असतं का, बालवाडी पास झालो नसतो, मी कधी शाळेत जाऊ शकलो नसतो. तर हा रूल इकडे ॲप्लिकेबल आहे, त्याला वापरा इकडे. क्लिअर आहे. तर हेच आहे आपलं क्वाड्रॅटिक. काय काय सांगितलं क्वाड्रॅटिकचे 3 हे की 2 रूट्स, 3 तिघाळा काम बिघाळा, 2 मध्ये काही काम बिघडत नाही आपलं. नंतर निगेटिव्हचा स्क्वेअर रूट नॉट पॉसिबल. हां लक्षात राहील. हां वुमन. आणि थर्ड काय म्हटलं मी की आपल्याला रूट्स रिअल आणि 2 मेथड्स आपल्याकडे, एक स्प्लिटिंग आणि दुसरी काय आहे स्प्लिटिंग. बघ इंग्लिश पण आपलं 12 वाजलेले. स्प्लिटिंग आणि दुसरी काय फॉर्म्युला. लक्षात राहील. हो. आणि लास्ट मग ते तुला जेही नोट्स काढायचे काढून घे. क्लिअर. तर विश्वास ठेव बाबा. विश्वास प्रयत्नांती परमेश्वरता आहे, पण विश्वास सोबत. ठीक आहे. ब्लाइंड फेथ नाही ठेवायचा कोणावर पण. आता नेक्स्ट आपण बघूया एक छोटीशी कन्सेप्ट आहे, तिला म्हणतात रेशिओज. काय म्हणतात? रेशिओज. का शिकवताय सर तुम्ही हे? गरज आहे आपल्याला, काळाची गरज आहे रेशिओज. असं काही हवेत गोष्टीने चालू इकडे, काळाची गरज आहे. बघ इकडे जरा. रेशिओजला आहे ना कसं डिफाईन करतो आपण, तू पाहिलंय का रे ए आणि बी? सर काय गोष्टी करताय? हां ए आणि बी, याला रेशिओला, यालाच काय म्हणतो आपण? रेशिओ. ए डिवाइड बाय बी. इकडे ए आणि बी काय भाई? ए आणि बी इंटिजर्स आहेत. काय आहेत? इंटिजर्स. हे चेंज नाही होत. इंटिजर्स काय असतात? -0 प्लस काही काही असू शकतं. ते इंटिजर्स पण असतील किंवा रिअल नंबर्स म्हणू शकतो आपण. रिअल नंबर्स. काय आहे? रिअल नंबर्स. तर इकडे एक कंडिशन असते फक्त, काय की बीची व्हॅल्यू कधीच 0 होऊ शकत नाही. का नाही 0 होऊ शकत? कारण तुम्हीच नॅचरली विचार करा, जर डिनॉमिनेटर 0 झाला तर ह्या गोष्टीचा काही सेन्सच नाही भाई, जीवनाचा काही अर्थच नाही. जसं निहिलिझम फिलॉसॉफी ऐकली तुम्ही? निहिलिझम फिलॉसॉफी, त्याच्यात काय सांगतात की लाईफ हॅज नो मिनिंग, वी हॅव कम हिअर जस्ट टू एक्झिस्ट. ठीक आहे, ते फिलॉसॉफिकल पार्ट आहे. त्या ए बाय बीचं काय काय करू शकतो आपण जीवनामध्ये? खूप काही करू शकतो. बघ आपण तशी एक तर ॲडिशन करू शकतो. काय करू शकतो? ॲडिशन. दुसरं आहे त्याच्यासोबत काय करू शकतो आपण? सबट्रॅक्शन. काय करू शकतो? सबट्रॅक्शन. तिसरं जे आहे, त्यासोबत आपण काय करू शकतो? मल्टिप्लिकेशन. आणि थर्ड आहे त्यासोबत आपण काय करू शकतो? डिव्हिजन. टणटणा मजा. हीच मजा आपल्याला नंतर सजा देते, म्हणून सांभाळून. फूक फूक के कदम रखो भाई साहब ज़िंदगी में, वरना कब से क्या कहाँ से कहाँ चले गए पता नहीं चलेगा. तो ये जो है ये अभी हम देखेंगे एडिशन, सब्ट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन. एक एक देखते. चलो फर्स्ट थिंग हम देखते एडिशन कैसे करते. तर बघा रेशिओची जी ॲडिशन आहे ना ती खूप इझी आहे. तुम्हाला काही जास्त विचार करायची गरज नाही आहे. काय करायचं फक्त, जर माझ्याकडे 2 रेशिओ आहे, ए बाय बी प्लस सी बाय डी. सिम्पल. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय करून द्यायचं. ए डी ए इंटू डी प्लस बी सी. आणि डिनॉमिनेटरमध्ये काय येणार? बी डी. हे झालं तुमचं मल्टिप्लिकेशन. सर काय विशेष आहे याच्यामध्ये? काही विशेष नाही, तेच तर सांगतो मी केव्हाचं. तर एक एक्झाम्पल घेऊ. 2/3 प्लस 7/2. याचं ॲडिशन काय येणार? 2 दुणे 2 दुणे 4 प्लस 7 21. हुशार आहे मी खरंच. नाही आहे खरंच, खोटं नाही बोलत. आणि खाली काय येणार? 3 दुणे 6. तर 4 प्लस 21/6 25/6. काही विशेष होतं का रे ह्याच्यामध्ये? नाही. विशेष काय होईल जेव्हा मी तुला हा प्रश्न विचारेल. मला सांग 2 प्लस 3/4 याचं काय येणार? सर तुम्ही म्हणणार सर हा तर रेशिओच नाही मूर्खा, 2/1 लिहू शकतो ना रे मी, आणि हे ए बाय बीच्या इक्वल लिहू शकतं का रे? येईल ना सर, का नाही येणार? तुम्ही शिकवत राहा सर, आम्ही सगळं शिकू. येस बेटा, तीच तर म्हणून तर सांगतो विश्वास ठेव, सगळं काही करू आपण. तर 2 प्लस 3/4. तर 2 प्लस 3/4 काय येणार रे? क्रॉस मल्टिप्लाय कर. इकडे 1 लिहू शकतो का? येस. तर 4 दुणे 8 प्लस 3 गुणिला 1 3/4. 4 दुणे 8 प्लस 3/4. 8 आणि 3 11. 11/4. ही काय झाली? सिम्पल ॲडिशन. तर ॲडिशन किती सिम्पल आहे? क्लिअर. सेकंड आपण बघूया सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शनमध्ये तुम्हाला आयडिया आली असणार काय की MI इज ऑलवेज ग्रेटर दॅन CSK. युनिव्हर्सल ट्रूथ इजंट इट? हां ठीक आहे सर, तुम्ही हे नको करा सर. आता बघा फक्त A बाय B मायनस C बाय D.
त्याचं सबट्रॅक्शन कसं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, ए इंटू डी मायनस बी इंटू सी डिवाइड बाय बी डी. काय केलं, फक्त लास्ट केसमध्ये आपण पाहिलं होतं मध्ये काय येत होता प्लस, आता काय येतोय मायनस. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल बघूया. काय येईल याचं एक्झाम्पल येणार 2/5 मायनस 3/7. काय येणार मग क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 इंटू 7 मायनस 3 इंटू 5 डिवाइड बाय 5 इंटू 7. कसं बघ ना, बी डी तिकडे येणार 14 मायनस 15 आणि 7×5 35. तिकडे किती आलं ते -1/35. परफेक्ट, यस, नो प्रॉब्लेम सर. अजून एक एक्झाम्पल बघायचं का मायनसमध्ये, थोडंसं कॉम्प्लिकेटेड बघू शकतो आपण. यस, तर मायनसमध्ये कसं येणार, जर मी इकडे लिहिलं 1 मायनस 5/2, त्याचं कसं येणार सेम. आता 1च्या खाली पण काय लिहू शकतो मी 1, तिकडे येणार 2 मायनस 5 इंटू 1 5 डिवाइड बाय 2 इंटू 1 2. तर काय येतं ते -3/2. हे झालं याचं सबट्रॅक्शन. क्लिअर आहे, काही डिफिकल्ट नाही, जीवनात सगळं सोपं आहे. सिम्पल असेल ना सगळं काही होतं, डिफिकल्ट बनायचा प्रयत्न केला ना तर मग जीवनाची वाट लागते. तर आपण सिम्पल राहायचं. हे झालं सबट्रॅक्शन. थर्ड आहे मल्टिप्लिकेशन. थर्ड काय आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनमध्ये काही डोकं लावायची जास्त गरजच नाही बाबा. माझ्या शाळेमध्ये एक चिंटू होता. काय होता, चिंटू. शाळेमधलाच होता आणि घरच्या शेजारी राहायचा. चिंटूला मी किती वेळा पाहिलं होतं हाफचड्डीमध्ये. चिंटू मायक्रोसॉफ्टमध्ये काम करतो, ती वेगळी गोष्ट. तर चिंटूलाही तुम्ही विचारलं मल्टिप्लिकेशन, चिंटू इझिली सांगून देईल. तर काय मल्टिप्लिकेशन, A/B मल्टिप्लाइड बाय C/D. याच्यामध्ये काही करायची गरज नाही, सरळ सरळ A इंटू सी B इंटू डी. तर AC/BD, AC/BD. याचं एक सिम्पल एक्झाम्पल देतो. काय येणार याचं सिम्पल एक्झाम्पल, 2/3 मल्टिप्लाइड बाय 1/2. काय येणार, क्रॉस मल्टिप्लाय नाही करायचे, वरच मल्टिप्लाय करायचे. तर 2 इंटू 1 2 डिवाइड बाय 6. आणि याला सिम्प्लिफाय करू शकतो का, येस. काय येणार ते 1/3. हे आपलं आहे. त्यानंतर काय येणार सर, मल्टिप्लिकेशन इज फॉलोड बाय डिव्हिजन. डिव्हिजनमध्ये थोडे मार खातात, कारण इंडियाचं पण डिव्हिजन केलं होतं. हू डिड डिव्हिजन ऑफ इंडिया, ब्रिटिश. डिवाइड अँड रूल, कनिंग पीपल. सो A/B डिवाइड बाय C/D. त्याचं कसं करतो आपण बघा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे C/D आहे ना, याला उलटं करून द्यायचं, रेसिप्रोकल. हॅट. तर काय येईल D/C. पण हे जे साईन आहे ना, हे चेंज होऊन जाणार. काय होऊन जाणार ते मल्टिप्लाय साईन होऊन जाणार. काय होऊन जाणार मल्टिप्लिकेशन. म्हणजेच जेव्हा आपण डिव्हिजन करतो तर डिव्हिजन करताना जो सेकंड रेशियो ज्याच्याने आपण डिव्हाइड करतोय त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा, त्याला D/C करायचं, आणि जी डिव्हिजन साईन आहे ती कशात चेंज होणार, मल्टिप्लिकेशनमध्ये. याचं एक एक्झाम्पल बघूया. काय येईल याचं एक्झाम्पल, मी इकडे लिहू शकतो परफेक्टली. मला जर आहे 7/3 डिवाइड बाय 1/3. 1/3 लिहिलं तर 3 कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे, 1/4 लिहू. तर इकडे लिहू शकतो मी 7/3. आता बघ, ही जी मधली साईन आहे काय, ती डिव्हिजन साईन, ही कशात कन्वर्ट होणार मल्टिप्लिकेशनमध्ये. आणि हा जो 1/4 आहे हा कशात उलटा होऊन जाणार 4/1. तर काय आलं तर हे मल्टिप्लिकेशन तर माहिती आहे आपल्याला, 4 7 चौक 28/3. याचं अजून काही सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं का, मला तर नाही वाटत. तुम्हाला वाटत असेल तर करू शकता. तर क्लिअर, किती इझी ना डिव्हिजन. सर तुम्ही सांगता तर सही आहे, पण आम्हाला वाटतंय काहीतरी तर प्रॉब्लेम आहे. हां, तेव्हा थांब ना, सांगतो ना सगळं, मजा तर येणार आहे थोडंसं करूया आपण. बघ, तिकडे मी लिहू शकतो आता की 2/3 की डिवाइड बाय, मायनसमध्ये लिहू शकतो का सर नंबर्स, परफेक्टली लिहू शकतो, -5/2. त्याचं कसं येणार आहे, फर्स्ट स्टेप काय करतो आपण 2/3, आणि हा जो डिव्हिजन साईन आहे या डिव्हिजन साईनला कन्वर्ट करतो आपण मल्टिप्लिकेशनमध्ये. मल्टिप्लिकेशन, आणि पुढे काय येणार मग, उलटं करा त्याला, -2/5. तुम्ही म्हणणार सर मायनस तर 5 सोबत होता, मी फरक पडतोय का बाबा, नाही. तिकडे लिहू शकतो मी -4 डिवाइड बाय 15. काय आलं याचं डिव्हिजन, -4/15. याला अजून सिम्प्लिफाय करता येते आपल्याला, नाही करता येत असतं तर काय नाही झालं असं आयुष्यात. क्लिअर, परफेक्ट. आता एक तुम्हाला सांगायचं आहे मला की जर तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं, सपोज कोणी, बघा तुम्ही विचार करा, 2/3 डिवाइड बाय 1/5
प्लस 1/7. तर याला कसं सॉल्व करायचं बघा, सोपी गोष्ट आहे. जे तुम्हाला डिनॉमिनेटरमध्ये, याची ट्रिक काय, काही विशेष नाही आहे. डिनॉमिनेटरमध्ये जे ऑपरेशन्स आहे ते पहिले करायचे, न्यूमिनेटरमध्ये जे ऑपरेशन्स आहे ते पहिले करायचे आणि मग डिव्हिजन करायचे. असं नाही की 1/5ने 2/5ला डिवाईड केलं, मग 1/7ने 2/3ला डिवाईड केलं आणि मग दोघांची ॲडिशन केली. हे कोणत्याही दुसऱ्या युनिवर्समध्ये होत असेल, आपल्या पृथ्वीवर नाही होत. तर बघा, पहिले काय करेल मी, ह्या दोघांची ॲडिशन करेल. तर काय येणार ॲडिशन, तर इकडे लिहू शकतो मी की 2/3 ॲज इट इज डिवाइडेड बाय 1/5 प्लस 1/7, क्रॉस मल्टिप्लाय करा, 7, 7 1 7, 5 1 5, डिवाइड बाय 7 5 35. झालं. पुढे काय येणार मग, 2/3 डिवाइड बाय 7 आणि 5 12, डिवाइड बाय 35. आता तुम्ही मला सांगा की हे सेम टू सेम ह्या टाईपमध्ये आहे ना, A/B डिवाइड बाय C/D, आणि याचं काय केलेलं आहे आपण, याचा रेसिप्रोकल आणि डिव्हिजन साईनला कशात कन्वर्ट केलं आहे, मल्टिप्लायमध्ये. त्याला मी असं करू शकतो का, आता तुम्हीच मला सांगा. हां, मी काही चुकीचं करतो का रे बाबा, हां मला सांग तू. 2/3, आता ही जी डिव्हिजन साईन आहे हिचे काय करणार मी, मल्टिप्लिकेशन, आणि हे 12/35 याचं रेसिप्रोकल काय येणार, 35/12. आता हे बघ, परत लक खराब आहे, तर 1 6, 35/6 त्रिक 18, 35/18 आपलं फायनल आन्सर येतं आहे. काय येत आहे, 35/18. क्लिअर आहे. याच्यासारखे आपण खूप सारे एक्झाम्पल्स बनवू शकतो. थोडं कॉम्प्लिकेटेड करूया, ठीक आहे, बिकॉज आता आपण बालवाडीत नाही राहिले, ते हाफ चड्डीचे दिवस गेले आपले. आता आपण थोडे मोठे झालेलो आहे, तर थोडंसं पॉवरफुल पॉवर पॅक्ट एक्झाम्पल्स घेऊ. तर बघ, हे एक्झाम्पल्स ट्राय करा. याला लिहितो मी 5/6 प्लस 3/2 डिवाइड बाय 1/3 मायनस 1/9. आता याला कसं करायचं, फर्स्ट स्टेप काय सांगितलं मी तुम्हाला, की जे डिनॉमिनेटरचे ऑपरेशन्स आहेत ते डिनॉमिनेटरमध्ये करायचे, जे न्यूमरेटरचे ऑपरेशन्स आहेत ते न्यूमरेटरमध्ये करायचे. जास्त डोकं लावायचं नाही. रिक्षावाल्या काकांसमोर डोकं लावलं होतं का, हां. तर आता न्यूमरेटरचे पहिले ऑपरेशन करूया. काय ते न्यूमरेटरचं ऑपरेशन, क्रॉस मल्टिप्लाय कर, 5 दुणे 10, 3 सक 18, मध्ये प्लस साईन ॲज इट इज. डिनॉमिनेटरमध्ये या दोघांची मल्टिप्लिकेशन 6 दुणे 12, डिवाइड बाय, आता याचं दोघांचं 1 1 9, 3 1 3, मध्ये काय येणार, मायनस, हे दोघी हा एक रेशो आहे, 9 त्रिक 27. क्लिअर. हां सर. पुढे काय लिहू शकतो मी, पुढे सर तुम्ही लिहू शकता ना, मना कोणी केलं आहे, 10 आणि 18 28, डिवाइड बाय 12, हां, डिवाइड बाय, इकडे काय येणार, 9 - 3 6, डिवाइड बाय 27. चला बा पुढे चला. याचं काही सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं का, 4 7 28, 4 त्रिक 12, 7/3. तुम्ही इकडे लिहू शकतो 7/3. आता हे डिव्हिजन आहे ना, त्या डिव्हिजनला काय करेल मी, मल्टिप्लिकेशनमध्ये. हा जो डिव्हिजनचा रेशिओ याला काय करेल, उलटा. तर किती येणार ते, 27/6. अजून काही दिसतंय का आपल्याला, हां, 3 9 किती होतात रे, 27, 3 त्रिक 9, 3 दुणे 6, 7 त्रिक 21, डिवाइड बाय 2. सर मानलं सर तुम्हाला. अरे मी तुम्हाला पण मानतोय, तुम्ही करू शकता, हे काही विशेष नाही आहे. कासव आणि ससा, कासव हळूहळू चालतो, ससा पडतोय, पण जिंकतं कोण आहे, कासव. बघ ना तू. तर 21/2 कळालं हे. क्लिअर. अजून एक एक्झाम्पल घ्या, अजून एक एक्झाम्पल करूया आपण. याच्यामध्ये थोडंसं अजून भयानक करू काहीतरी. आज कुछ तूफानी करते भाई. देखो क्या तूफानी करेंगे हम. 2 डिवाइड बाय 3/5 डिवाइड बाय 4 मायनस 1/2. काहीतरी भयानकच लिहिलं सर. बघ की काय सांगतोय मी, न्यूमरेटरचे ऑपरेशन्स पहिले करू, डिनॉमिनेटरचे पण करू, तुमची इच्छा रे. पण फक्त हे डिव्हिजन जे आहे ना, डिव्हिजन, याच्या वरचे ऑपरेशन पहिले करायचे, खालचे ऑपरेशन करायचे, जोपर्यंत वरती एक सिंगल रेशिओ आणि खाली एक सिंगल रेशिओ नाही येणार. तर पहिले वरचे न्यूमरेटरचे ऑपरेशन करू. 2 डिवाइड बाय 3/5 याला मी असं लिहू शकतो का, 2 मल्टिप्लाइड बाय, कारण डिव्हिजन आहे ना, तर मल्टिप्लाइड बाय आणि असं उलटा 5/3 डिवाइड बाय, आता हे
सोबतच करू आता. 4 दुणे 8, कारण इकडे काय येणार 1, एका एक डिवाइड बाय 2. सोपं आहे ना, काही डिफिकल्ट आहे का? नाही. चल ना मग चालू करू की. तर 5 दुणे 10, 10 बाय 3 आणि खाली काय येणार 7 बाय 2 नाही का. 8 - 1 7. पुढे रे, तर मी याला लिहू शकतो 10 बाय 3 हां, आणि हे डिव्हिजन आहे ना, ह्याचं काय होणार मल्टिप्लिकेशन, आणि 7 बाय 2चा रेसिप्रोकल 2 बाय 7. तर पुढे काय येते मग 10 दुणे 20, 7 त्रिक 21. हे झालं आपलं फायनल आन्सर नाही का. सर परफेक्ट सर, मजा येते सर. मजा तर येते रे, पण नंतर प्रॉब्लेम होतो नाही का. ठीक आहे, अजून एक लास्ट एक्झाम्पल आणि मग आपण विराम देऊया. आपलं काही राहतं आहे का याच्यामध्ये? वाटत तर नाही रे. ठीक आहे, तरी बघून घेऊ. डिव्हिजनमध्ये ॲक्च्युली एक असतं की 1 बाय, हां एक राहिलं बघ. तर मला याचा आन्सर सांग काय येणार. 1 डिवाइड बाय 1 बाय 3. याचा आन्सर काय येणार? ते म्हणणार 3 आहे ना. 3चा आन्सर आहे बाबा, दुसरं नको देतो. तर बघ 1, आता डिव्हिजनला काय करणार मल्टिप्लिकेशन, आणि 1 बाय 3चा उलटं काय येणार 3. तर माझा आन्सर काय येतं रे 3. सोपं. अजून एक बघ 1 बाय 5 डिवाइड बाय 1 बाय 6. याचा आन्सर काय येणार 1 बाय 5 तर ॲज इट इज राहणार. डिव्हिजनला काय होणार मल्टिप्लिकेशन, आणि हा काय होणार उलटा. तर आन्सर काय येणार 6 बाय 5. काय आन्सर येते 6 बाय 5. क्लिअर आहे ना. जास्त इकडे तिकडे हे नको करू, इकडे लक्ष दे, तिकडे तिकडे नको बघू. हां तुलाच म्हणतोय मी. पुढचं बघ, हे थोडं डिफिकल्ट असू शकतं, मान्य करतो, पण बघ आन्सर काय येते. तर 2 मल्टिप्लाइड बाय 1 बाय 3 डिवाइड बाय 1 डिवाइड बाय 1 बाय 5 प्लस 7. हां, त्याला कसं करायचं तर सोपं आहे. पहिले ऑब्झर्व करा की कोणत्या गोष्टी आपल्याला पहिले कराव्या लागतात. जर आयुष्यात पण तुमची प्रायोरिटी असते ना की फर्स्ट आय वॉन्ट टू गेट अ जॉब, फर्स्ट मला 10वीच्यामध्ये मार्क्स आणायचे तरच मी 11th काही करू शकेल, अँड देन आय विल गेट अ जॉब. तर सेम वे इकडेही बघा. तर 2 मल्टिप्लाइड बाय 1 बाय 3 काय येणार ते 2 बाय 3, आणि खाली बघा 1 डिवाइड बाय 1 बाय 5. तर हे काय होतं रे 5 वर चालला जातो, तर वर काय येणार 5. ठीक आहे ना भाई. 1 डिवाइड बाय 1 बाय 3 काय आला होता 3. तर 1 डिवाइड बाय 1 बाय 5 काय येणार 5 प्लस 7. आता 2 बाय 3 ॲज इट इज. 7 आणि 5 किती होतात 12. आता सर याच्यामध्ये काय करायचं रे, हे तर तुम्ही सांगितलंच नाही. तर बघ ना भाई, का टेन्शन घेतो, आहे ना आपण सोबत. 2 डिवाइड बाय 3. आता ही डिव्हिजन साईन आहे ना, ही डिव्हिजन साईन इम्पॉर्टंट आहे. याला काय करेल मी मल्टिप्लाय, आणि हा 12चा रेसिप्रोकल 1 बाय 12. काय येणार 1 बाय 12 बेसक 12. तर काय आलं माझा आन्सर 1 बाय 18. याच्यातून आपल्याला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट कळते. तर शॉर्टकट्सच लिहून घेऊ. कळालं नाही काय करतोय, हां एकदा रिवाईज करून बघून घे. याच्यातून एक आपल्याला एक म्हणू शकतो आपण शॉर्टकट्स कळतायत. शॉर्टकट्स काय ते शॉर्टकट्स, तर बघा शॉर्टकट्स असे की जर रेशो असा असेल 1 डिवाइड बाय 1 बाय ए, त्याचा आन्सर काय येणार, हा ए जातो वरती टपलीवर, ए वरती बसून जातो, तारे जमीनवर येतात पण हा ताऱ्यावर चालला जातो. जर मला असं दिलेलं आहे 1 बाय ए डिवाइड बाय बी, तर काय होणार ते 1 डिवाइड बाय ए बी. हा जो ए आणि बी आहे यांची काय होते मल्टिप्लिकेशन, काय होते मल्टिप्लिकेशन. अच्छा, थर्ड असं बघा ए डिवाइड बाय 1 अपॉन बी असं जर असेल तर काय होणार, हा बी याच्या टपलीवर जाऊन बसून जाईल, ते काय होणार ए बी. बघा दोघे डिफरंट आहे, सगळे रेशिओज खूप डिफरंट आहेत. इकडे काय आहे 1 डिवाइड बाय 1 अपॉन ए, आन्सर काय आहे 1. इकडे काय आहे, इकडे काय होतं आहे 1 बाय ए डिवाइड बाय बी, 1 बाय ए डिवाइड बाय. तुम्ही म्हणणार सर ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, तिकडे प्रायोरिटीचा डिफरन्स आहे. इकडे आपण 1 बाय एला पहिले प्रायोरिटी देतो आहे आणि देन डिवाइड बाय बी आहे. इकडे काय आहे 1 बाय बीला पहिले प्रायोरिटी देतो आहे अँड देन ए डिवाइड बाय 1 बाय बी. क्लिअर. तर म्हणून जेव्हा असा वरचा रेशो याच्यामध्ये ब्रॅकेट आहे आणि खालचा, जर मला सांगा ब्रॅकेट नसता तर हे काही सेन्स आहे काय गोष्टीचा. जेव्हा ब्रॅकेट देतो तेव्हा सेन्स बनतो ना. तर बघा याचा एक एक्झाम्पल बघा कसं असेल.
प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल लिहून घेऊ आपण, खूप गरजेचं आहे कारण आहे तुमच्यासाठी. तर इकडे लिहू आपण 1 डिवाइड बाय 1/2. त्याचा आन्सर काय येणार 2. हा 2 डायरेक्ट टपलीवर जाऊन बसेल. याच्यामध्ये काय येणार एक एक्झाम्पल 1/2 डिवाइड बाय, इकडे मी लिहिलं 3. त्याचा आन्सर काय येणार, हे 2 आणि 3चे काय होणार मल्टिप्लिकेशन, 1/6. आणि यानंतर हा जो ए आहे, या एला काय म्हणतो मी 2 डिवाइड बाय 1/b, तो 1/3. तर हा 3 टपलीवर चालला जाणार. तर 3 वर गेल्यावर काय होणार तो 6. कळतं किती डिफरन्स आहे. इकडे 1/2 होतं, खाली 3 होतं. इकडे 2 डिवाइड बाय 1/3 आहे. अजून एक एक्झाम्पल बघ. आता त्याच्याने तुला कळतंय का ते तुला समजून जाईल. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण एक काम करू, इकडे लिहू बघ, साईड बाय साईड एक्झाम्पल घेऊया. इकडे घेऊया 1 डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 5. काय येणार याचा आन्सर लवकर सांग. काय येईल आन्सर, याचा आन्सर येणार हा 5 वर चालला जाईल. त्याचा आन्सर येणार 5/2. काय येणार आन्सर 1/10. काय येणार आन्सर 1/10. तुम्ही म्हणणार सर तुम्ही तर सांगितलं होतं 5 टपलीवर जाऊन बसतो. नाही, बघ इकडे कोणाशी कंपॅरिझन होतं याचं, 1/a डिवाइड बाय b. तर हे ए बी होतं, खाली काय होतं ए बी. तर काय येणार ते 1/10. पण हेच मी थोडंसं चेंज करून दिलं तर कसं होईल बघ. जर मी याला असं लिहिलं 1 डिवाइड बाय 2/5, हे सेपरेट एक्झाम्पल आहे. 1 डिवाइड बाय 2/5. आता याचा आन्सर काय येणार, हा 5 जाणार वर, ते होऊन जाणार 5/2. काय होऊन जाणार 5/2. याच्यावर आपण एक एक्झाम्पल्स सॉल्व करू एकदम फटाफट. ठीक आहे, काय येणार एक्झाम्पल्स, तर मी इकडे लिहू शकतो 5 डिवाइड बाय 2/3 प्लस इकडे लिहिणार मी 5/2 डिवाइड बाय 3. तुम्ही म्हणणार सर सेम असतं नाही, ब्रॅकेट्स बघ, ब्रॅकेट्सनुसार डिफरन्स होतो आहे. तर हे काय होणार इकडे सांग, कोणाचं काय मल्टिप्लाय होणार. तर हा जो 3 आहे हा वर जाणार. तर 5 मल्टिप्लाइड बाय 3 डिवाइड बाय 2. कोणासोबत कंपॅरिझन होईल याचं, कंपॅरिझन कोणत्या फॉर्म्युलासोबत होणार. अच्छा, आपण तसा फॉर्म्युला लिहिला नाही आहे, पण तू कन्सिडर करू शकतो. काय आता प्रत्येक गोष्टीसाठी तरी फॉर्म्युला आपण मला थोडे राहिले. b/c, तर हा सी वर जाणार. तर AC/b लिहून घेते नोट्समध्ये. ठीक आहे, हा असा एक फॉर्म्युला येणार. ते पुढे काय लिहू शकतो मग इकडे 5. आता हा 2 3 सोबत मल्टिप्लाय होणार. तर इकडे काय येणार 6. पुढे 15/2 प्लस 5/6. आता पुढची स्टेप क्रॉस मल्टिप्लाय. 15 × 90 प्लस 5×2 10 आणि 6×2 12. तर मी इकडे लिहू शकतो 100/12. माझा आन्सर काय येणार, याला कोणाने डिवाइड करू शकतो मी 4ने. तर 25 × 100 4 × 3 12. इझी ना, काही प्रॉब्लेम असेल तर सांग बाबा, सॉल्व करू आपण. आपल्याला सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे आपल्याकडे. तुम्ही म्हणणार कसं, भेट मग सांगतो. ठीक आहे, नॉलेज असतं, वाचावं लागतं पुस्तकं. तर 25/3 कळालं हे. चला अजून एक लास्ट एक्झाम्पल आणि मग विराम देऊया आजच्या क्लासचा. बघ एक एक्झाम्पल बघतो, याच्यामध्ये आपण करूया काम 1 डिवाइड बाय 1/-1/3. हे एक झालं. मायनस इकडे मी लिहू शकतो 2 डिवाइड बाय 1/3. हां, आणि खाली लिहितो 3 डिवाइड बाय 4 आणि ह्याला डिवाइड बायमध्ये 5 प्लस 2 डिवाइड बाय 3 डिवाइड बाय 7. ते म्हणणार हे काय फ्रॅक्शन्स. नुसतं मजा आहे बघा जिंदगीमध्ये. हां, ही जिंदगीमध्ये मजा आहे. बघ आता काय होईल. आता हा 1, आता हा 3 काय टपलीवर चालला जाईल. तर इकडे काय येणार -3. आता हा जो 3 आहे तो परत वर मल्टिप्लायला चालला जाईल. तर काय होणार -6 डिवाइड बाय, आता बघ हा 3/4/5. आता काय होईल, हा 4 आणि 5चं मल्टिप्लिकेशन. तर 3 डिवाइड बाय 20. आता इकडे काय होणार, हा 7 वर चालला जाणार. तर प्लस 7×2 14 डिवाइड बाय 3. क्लिअर. तर -3 -6 -9. इकडे काही सिम्प्लिफाय होते नाही. 3 त्रिक 9 प्लस 14×2 28 280 डिवाइड बाय 20 त्रिक 60. हा एक ब्रॅकेट होता. हां,
जास्त कन्फ्युजन नाही करायचं. काय करतं मी कळतं आहे सगळ्यांना. हां, सोबत आहे आपण, काही जास्त घाई नाही करायची. नंतर पुढे काय लिहिल मग मी, -9 डिवाइड बाय 280 + 9 289 आणि डिवाइड बाय किती आहे स्टील 60. किती आहे स्टील 60. तर वरती लिहू शकतो मी. 60ला वर घेऊन जाऊ का? येस, काही प्रॉब्लेम नाही. 60 डिवाइड बाय किती येणार 289. याच्यामध्ये अजून काही करू शकतो का रे आपण? नाही. 9 चोक 96, 9 सक 54, 540 डिवाइड बाय 289. क्लिअर आहे? सोपं होतं. खूप सोपं होतं. तर याच्यासोबतच आय होप सो तुम्हाला बेसिक्स ऑफ मॅथ्स आपलं सिरीज आहे ती समजली असेल. आपण हळूहळू असे अजून लेक्चर्स घेऊन येऊया, सो दॅट तुम्हाला हेल्प होईल. आणि मलाही माहिती आहे की तुम्ही बालवाडीमध्ये किती 10th किती अभ्यास केलेला आहे, तर त्यानुसार आपण हे करतो आहे. ठीक आहे. सी यू, टाटा, बाय बाय. चला भेटूया परत, जर आपले जुळलेच योग. हां, जुळतील माझ्या मते तरी. बघू देवाने आपल्यासाठी काय ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर चलो मंडळी, नमस्कार.